नमस्कार मित्रांनो, ठाकरेंच्या 8 खासदारांचा पक्षप्रवेश. शिंदेंनी सगळं सांगितलं. उंबाडाचे खासदार आता अडचणीत आले आहेत. काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठ्या राजकीय भूकंप होणार असून ठाकरेंच्या शिवसेनेतील 9 पैकी 8 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या पक्षात जाणार असल्याची बातमी एका वृत्ताने छापल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असताना आता या विषयावर स्वतः एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं आहे आणि ते स्पष्टीकरण आपण सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत. त्या अगोदर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. एकनाथ शिंदेंनी बातमीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चर्चेवर अगदी स्पष्ट शब्दामध्ये भाषण करत नेमकी यामागील सत्य काय आहे हे सांगितलं आहे. शिंदे नक्की काय म्हणाले हे पाहूया, पण त्यापूर्वी ही बातमी काय होती त्याकडे आपण थोडं जाणून घेऊया. शिंदेंनी बुधवारी रात्री शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 9 खासदारांपैकी 8 खासदारांची बैठक घेतली असल्याचं या वृत्ताने म्हटलंय. या बैठकीत या सर्व खासदारांनी पक्षांतर करण्याचे आश्वासन दिल्याचा उल्लेखही बातमीमध्ये केला आहे. ठाणे इथे एका गुप्त आणि तटस्थ ठिकाणी ही बैठक झाल्याचं बातमीमध्ये नमूद केलं आहे. या बैठकीत शिंदे यांनी 6 खासदारांना प्रत्यक्ष भेट घेतली तर आणखी 2 खासदारांनी व्हिडिओ कॉलद्वारे सहभागी नोंदवल्याची माहिती देण्यात आली होती. मग ते 8 खासदार कोण आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया. अरविंद सावंत, संजय पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील, राजाराम वाकचुरे, ओमराजे निंबाळकर, राजाभाऊ वांजे, संजय जाधव हे ते 8 खासदार होते. उद्धव ठाकरेंच्या पक्षातील 9 पैकी 8 खासदारांनी शिंदे सोबत चर्चा केल्याचा दावा बातमीत करण्यात आला असला तरी यामध्ये एका खासदारांचं नाव नाही. ज्या ठाकरेंच्या खासदारांचं नाव या यादीत नाही ते आहेत अनिल देसाई. ठाकरेंचे खासदार खरोखरच शिंदे सोबत जाणार की काय अशी चर्चा आज सकाळपासूनच राजकीय वर्तुळात सुरू असतानाच 3 दिवसासाठी साताऱ्यामधील आपल्या दरेगावी गेलेल्या शिंदेंनी या साऱ्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या खासदारांसोबत झालेली कथित बैठकीचं वृत्त पूर्णपणे निर्धार, खोटसाळ आणि गैरसमज निर्माण करणारे आहेत. अशी कोणतीही बैठक झालेली नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या 1-1.5 वर्षापासून पसरल्या जात आहेत, परंतु त्यात कोणतेही तथ्य नाहीत. ती केवळ अफवा आहेत असं शिंदेंनी म्हटलंय. शिंदेंनी या प्रतिक्रियेच्या माध्यमातून सदर प्रकरणावर पडदा टाकला आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.